वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन सामना सुरू होतो आमच्या समाजाच्या कक्षांकडून. टाकला देवानंद. ओ पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला. व्हॉट अ टायमिंग. चेंडू गेला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. स्टान्सच तसा घेतला होता की कदाचित ओव्हरपिच मिळेल. पहिला चेंडू आणि मागे पुढे काहीच बघितलं नाही. सरळ टॉप घेत टाकला. षटकाराने खातं उघडलं. पश्चात महेश पाटील देखील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. तो देखील वापसी करू शकतोय. पहिल्या चेंडू ते षटकार गेलं म्हणजे काय मोठं षटक होईल असं काही नाहीये. वापसी करणं जाणतोय. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. शिवाजी जोशीला पण तर मिडॉनवरनं मिड ऑफला आणलं जातंय. एक क्षेत्रक्षणाला पाहायचं आता लॉंगॉनला निलेशला पाठवलं जातंय आणि आता मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर अमितला पाठवलं जातंय. या संघाची देखील बॅटिंग खूप चांगली आहे. ओ फटका चांगला हवेमध्ये झेलची शक्यता. पुढच्या चेंडूवरती देवानंद पाटीलचा विकेट मिळाला असता. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरेच कौतुक करेल बघा ना काय कॉल दिला त्याने. सांगितलं 2 धावा होत आहेत त्यामुळे देवानंदला धावावं लागतंय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 8 धावा. कॉर्डिनेशन कॉल संवाद फार महत्वाचा आहे. यस म्हटलं तर धावाचं, नो म्हटलं तर थांबायचंय. विकेट्स मिळाला असता. शॉट आपण आता कव्हर रिझनमध्ये झेल उडाला होता. महेश पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर तिकडे मार्कवर टाकला देवान. हो पुन्हा एकदा लॉप केलाय. जेलची शक्यता आहे. निलेश आल्यात. प्रयत्न केले. 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. सुरुवात केली खास करून देवानंद पाटीलचा कौतुक करेल. काय लय मध्ये बॅटिंग करतो आज. जणू खूप चांगल्या मूडमध्ये तो बॅटिंग करतोय. महेश ओ फटका चांगला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. फटका होता मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधनं चेंडूला काढलं. काय लाट जेव्हा फटका होता. मंत्रमुग्ध करणारा फटका होता ऑब्ड्रायचा. 16 धावा. धाव फलकावरती लागल्यात. जबरदस्त सुरुवात केली. प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवलाय. आता इथून महेश पाहायचं कशा प्रकारे कमबॅक करत होता. चेंडू बाकीत अजून या षटकातील आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात काय दमदार झाली बघा ना. जगदीश पाटील सर पहिल्या चेंडू षटकार. त्यानंतर झेल उडाला होता. शॉर्ट कव्हर रिझनमध्ये पण झेल टिपता आला नाहीये. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. 40+ क्रिकेट आहे. एकदा संघासाठी एकदा आरोग्यासाठी. महेश ओ चांगला चेंडू. सन्मान दिलं बघा. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. पुश करो खुश रहो. देवानंदला माहिती आहे प्रत्येक चेंडू आपण मारू शकतो नाहीये. त्यामुळे सन्मान दिलाय. सिंगल घेतलंय. 2 स्ट्राईकला गेलाय. स्ट्राईकला हरेश पाटीलला आणलंय. पण आता हरेश पाटील काय करतो. हरेश पाटील देखील एक आक्रमक बॅटर. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. पंचांकडून गाड मागितली. महेश पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. फटका चांगला. फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. डाऊन दी ग्राउंड. वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत नितीन जोशी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुड थ्रो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. जय हनुमान निळजे 40+ बी संघ आपण तर 19 धावा. एक दमदार सुरुवात केली. खास करून देवानंद पाटीलचं कौतुक करेल. जबरदस्त बॅटिंग केली. प्रत्येक शॉट्समध्ये ना जगदीश पाटील सर त्याचा आत्मविश्वास बघायला मिळालाय आणि खूप चांगलं टायमिंग बघायला मिळालं. चला दिवा आणि जय महोत्सव अंबाडे संघ टॉससाठी या. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत असताना दोन्ही संघांनी टॉससाठी यायचंय. ज्ञानेश्वर पाटील बघा. चिन्मय पाटील यांचे पिताश्री थोडंसं रिलॅक्स महसूस करतायत. संघात आपण जरी खेळलो नाही पण संघाचे घटक आहोत. आपल्या संघाने कामगिरी चांगली केली. जिंकलो त्याचा आनंद. आमच्या देखील सुपुत्राची खूप इच्छा आहे की आम्ही लवकर मैदानात यावं. यथार पाटील बघा. सायकल देखील आल्यात. मालिकावीर क्रीज कोण घेऊन जाणारच खरी. इझी उपयुक्त वस्तू आहे. धावांचा बकासूर आहेच ना मॅच मध्ये. आपण तर गोलंदाजी मार्कवर येतोय. आपण बघितलं तर
अमित पाटील येतोय या संघाचा अष्टपैलू खेळाडू, खूप चांगला गोलंदाज. पचा इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का. देवानंद पाटील सुरुवात लाजवाब केली. क्षेत्ररक्षण थोडीशी पाहणी करतोय कारण देवानला माहिती आहे की ऑफसाईडला पॅक क्षेत्ररक्षण सजवलंय. दरम्यान एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर. हा चेंडू पायचीचं स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. अपील केलं जातं अजूनही. एक धाव इथे आपण उत्तर कंप्लीट केली जाते. अमित पाटील अपील खूप स्ट्रॉंग केलं. नाहीची देखील अरविंद मात्र देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. विचारपूस काहीतरी केलं जात आहे. 20 धावसंख्येत आपण का आपण पाहू शकतो. जनुमान निलजे प्लस ब संघ प्रथम बॅटिंग करतोय. स्ट्रॉंग अपील झालं होतं. अमित पाटीलने अपील करतच राहिले होते. या मैदानावर पंच अब्जापेक्षा जास्त एजी सर त्यांना चांगला सामना बघायला मिळतो. अमित कोलोली एन करू स्ट्राईकला हरेशला आपण पाहू शकता. हरेश पाटील ओ चांगला चेंडू फुलरलेचा डाऊन दी ग्राउंड मिडॉन चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. देवानंद पाटीलने कॉल दिलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल बघा ना काय देतात. आखो मी इशारा केला आणि धावाला 1-2 मध्ये कन्वर्ट करतात. खूप चांगले धावतात. रनिंग खूप चांगली. 22 धावा धाफलकाती लागल्यात. 22 धावांची भागीदारी केली या दोन बॅटरने हरेश आणि देवानंदने. अमित पाटील ओ चेंजा पेस होता यावेळेला. थोडंसं आपण फिंगर रोल केले होते यावेळेला. थोडंसं पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला. डॉट चेंडूची समाप्ती. एक्स्ट्राक्शन आपलं काम पूर्ण केलं. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जातोय. डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढवावं लागणार आहे जुनबुरी 40+ संघाला. हा चेंडू देखील गुडलास पण टेक अप जरा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अमित पाटील मी मगाशीच वर्णन केलं की हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू. त्याला माहिती आहे की जर पहिल्या षटकात धावा गेल्या तब्बल 19 तर वापसी करणं फार गरजेचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू फेकलाय त्याने आतापर्यंत 4. जबरदस्त गोलंदाजी अमितच्या माध्यमातून. स्ट्राईकला हरेशला आपण पाहू शकता. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर येते. चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू इथे मात्र आपण तर झेल घेतलाय का. इथून दिनेश आपल्याला दिसत नाही की झेल पकडला गेलाय का नाही. झेल कोणी घेतलाय. खूप चांगला झेल घेतलाय. सफल जाधव आहेत. क्षेत्ररक्षक कोणी इथून आपल्याला काहीच दिसत नाही. क्षेत्ररक्षक कोणी नवीन बॅटरला अभिजित पाटील. एक आक्रमक बॅटर आपण पाहू शकता. निलेशने झेल घेतलाय. अमितने अखेरकार यश मिळवलंय. 22 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळवलंय. चला टॉस साठी या. डिया 40+ आणि जयमसवा उंबाडे 40+. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार.
लॉफ केलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला अजून एक दे धक्का मिळतोय बॅटर बाद. जवानने खूप चांगला झेल घेतला. श्रीराम पाटील येतोय नेहमी सलामीला येणार बॅटरा चौथ्या क्रमांकावर देतो. बघा खेळ कशा प्रकारे बदलला. हरेश बाद झाला आपण तर फटका चांगला होता यावेळेला आपण तर अभिजितचा पण लॉंग ऑफला खूप चांगला जेजेने झेल पकडलाय. जवन जोशी जेजेने खूप चांगला झेल घेतलाय. दोन षटकांचा खेळ संपलाय. पायचा गोलंदाजी मार्कवर एक जबरदस्त गोलंदाज सफल जाधवला आपण पाहू शकता. सफल जाधवला आपण पाहू शकता. सफल चांगला गोलंदाज आहे. या संघाचा फिरकी पट्टू आहे. आता काय वापसी केली बघा. अमितने जबरदस्त गोलंदाजी केली. 3 धावा देऊन 2 महत्वपूर्ण त्याने विकेट मिळवल्यात. वापसी केली. कौदी गिरिजामाता जुळणवली 40+ संघाने. हेच तर क्रिकेट आहे ना मित्रांनो. वापसी होऊ शकते. जरी महेश पाटीलच्या षटकात 19 धावा आल्या पण अमितकडे चेंडू सुपूर्द केला. सफल आलाय. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर बघा टेकअप झाला. एकच धाव. देवानंद पाटील बघा. देवानंद पाटीलला माहिती आता खेळपट्ट थांबणं फार गरजेचं आहे. धावा करणं तितकंच गरजेचं आहे. कारण गावदी गिरिजामाता जुळणवली 40+ संघाने वापसी केली. श्रीरामला आपण पाहू शकता. सफल जाधव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन आलाय. हो चांगला चेंडू ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक टाकावर रिझन मध्ये एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. गुड थ्रो. काय फेकी बघा. 3रं षटक प्रगतीपथावर 34 आपण तर 24 धावा इथून झाल्यात. काय सुरुवात झाली होती पण त्यानंतर काय वापसी पलट वार वार पे वार क्रिकेटमध्ये होतच असतात. चला टॉस साठी या. उंबाटे 40+ आणि ओ चांगला चेंडू हा देखील आपण तर लेग ब्रेक बघायला मिळालाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सफल यादवच्या माध्यमातून. सफल जाधव जबरदस्त गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय. महेश देखील बघा त्याला मोटिवेट करतोय. कारण महेशला माहिती आपल्या षटकात धावा गेल्या पण इतर गोलंदाजांना मोटिवेट करणं फार गरजेचं आहे. ओ चांगला फटका यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गुड थ्रो. नाही चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगली पैकी देखील आली आहे. दसंख्यात हफलकत आपण पाहू शकता यावेळेला. 26 धावा. चला दिवा 40+ आणि उंबाडे 40+चे कॅप्टन टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक करणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 4 षटकांच्या मॅचेस असणार त्या. सफल जाधव ओ आपण बद्दल स्वीप केलं यावेळेला. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. काय केलं. यष्टीरक्षकाने चूक केली. विकेट मिळाला असता इथे देवानंद पाटीलचा पण चेंडू कलेक्टिंग करत नाही. चांगली फेकी केली ती आपण तर अजयने यावेळेला. दसंख्यात आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. नाही सफल चांगली गोलंदाजी करतोय. सफल जाधव गोलंदाजी मार्कवर टाकला. देवानंद पाटील. पुणेचा स्वीप चालला. जेव्हा फटका बघायला मिळालाय. बॅकवर्ड स्कोअर लागला. चेंडू वेगाने चाललाय. अजयला 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. काय घडलंय मैदानावर बघा. चेक करायचंय. काय शॉट. एक शॉट चेक करा. धाव शॉट आहे का बघा की कंप्लीट आहे. मॅनेजमेंट कमिटी बघा जरा. 2 तर धावा पूर्ण केल्यात. पाण्याची मागणी केली बघा. पाणी घेऊन जायचं जरा. चला टॉस साठी या.
दिवा 40+ आणि यजमान इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतील. आपण ग्राउंडिंग अंपायर जरा दिसून द्या मला, इथून चेक होणार नाहीये. अरुण शेठ भंडारी हे उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचं आपण स्वागत करू. त्यांना विनंती आहे की आपल्या एक शॉट एकच धाव. अरुण शेठ भंडारी या अतिथी कक्षामध्ये, जेथे आमचे या स्पर्धेचे आयोजक बिरुशेठ भोईर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा या मंचावरती केला जाईल सन्मान. एकोणतीस एक शॉट आहे पहिल्या षटकात 19, पण त्यानंतर कौतुक करेल जबरदस्त गोलंदाजी केली अमितने. आणि यानंतर आपण तर सपलने देखील चांगली गोलंदाजी केली. विकेट जरी मिळालं नाही पण टिचून गोलंदाजी केली त्याने. धावा थांबवणं फार गरजेचं होतं. हेच तर क्रिकेट आहे ना, तुम्हाला विकेट्स मिळालं नाही पण तुम्ही ॲक्युरेट तर दाखवायला पाहिजे. लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल ठेवला पाहिजे. चला टॉससाठी या दोन्ही संघनायक. दिवा 40+ आणि उंबाडे 40+ दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे आणि इथून जो संघ जिंकेल तो सागाव 40+ संघाबरोबर फाईट बॅक करेल. जाऊ मॅचच्या दिशेने. चेंडू कधी हरला फुटला नवीन आहे. पुणे गोलंदाजी मार्फत अमित येतोय. बघा मॅनेजमेंट कमिटी जरा आपण पंचांशी संपर्क साधा. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत अमित पाटील. काय गोलंदाजी केली, काय वापसी केली, लाजवाब वापसी. 29 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला श्रीराम पाटील आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू. आधी खेळण्याचा प्रयत्न केला नंतर सोडून दिला. टर्नसाठी खेळतो पण सरळ चेंडू निघून जातोय. दिवाचे कॅप्टन आलेत. चला या दरम्यान सापाडचे सन्माननीय निलेशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. निलेशजी पाटील या. आपण टॉस देखील आपण करणार आहोत. दोन्ही संघनायक या. दिवाचे कॅप्टन आलेत प्रदीप पाटील आहेत, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. ओ जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकलाय. बॅटरला शांत ठेवण्याचं काम केलं होतं. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचं एक धाव इथे कंप्लीट केली होते. 30 धावा धाफलकाती लागल्यात. देवानंद पाटील जबरदस्त बॅटिंग करतो. देवानंद पाटील आतापर्यंत धावा कुठल्या आपल्या संघासाठी तब्बल नाबाद बॅटिंग करतोय तो. वरती वैयक्तिक खेळतोय. 30 मधले आपण तर 23 धावा देवानंद पाटील. बॅटिंग आवडली एकदा टाळ्या होते. देवानंद पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतो. आत्मविश्वासाने तो बॅटिंग करतो. प्रत्येक चेंडूवरती जसा खराब चेंडू मिळाला त्यावरती प्रार करतो. चांगल्या चेंडूला सन्मान देतो. सिंगल डबल घेतोय अमित पाटील. पुणे कोलोली एंडकोट राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. ओ यष्ट्या दाखवल्या आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. यू मिस आय डेफिनेटली. बॅटर बाद बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली अमित पाटीलने. किशोर येतोय. देवानंद पाटील 23 धावा करून बाद झाल्या. जास्त शपल दिले ते. देवानंद पाटील बघा थोडासा नाराज आहे. जड पावलांनी मैदान सोडतोय कारण त्याला माहिती आहे आणि मुक्याच्या सनी विकेट गेलाय. अमित पाटीलने काय गोलंदाजी केली. दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. पुन्हा विकेट मिळालाय. पहिल्या स्पेलमध्ये
आपण पहिले तर 3 धावा देऊन 2 बॅटर बाद केले ते जबरदस्त गोलंदाजी वापसी केली गावदेवी गिरिजा माता जुनमुली 40+ संघाने पहिल्या षटकात 19 पण तिथून मात्र खचून न जाता अमित पाटीलकडे चेंडू सुपूर्त केला संघ नायकाने आणि तिथून मात्र त्याने लाजवाब गोलंदाजी केली सबल जाधवचं देखील कौतुक करेल जरी विकेट नाही मिळवलं पण त्याने धावा थांबवल्या खेळाडू बॅटरवरती दबाव निर्माण केला किशोर पाटील आलाय अमित गोलंदाजी आकवर ओ जबरदस्त चेंडू स्विंग अँड मिस डॉट चेंडूची समाप्ती होते अमितला माहिती किशोरला गती टाकली तर तो वेगाने प्रहार करेल डॉट चेंडूची समाप्ती काय जबरदस्त वापसी केली बघा पहिल्या षटकात 19 कोणी विचार नसेल केला की 30 धावांवरती थांबेल अजूनही 4थं षटक प्रगतीपथावर आहे अमित नाट्यमय गोलंदाजी करतोय काय जबरदस्त वार केलं बघा पलटवार गावदेवी गिरिजा माता जुनमुली 40+ संघाचा थर्ड मॅचला आपण शिवाजी जोशीला पाहू शकता सिनियर खेळाडू ओ अजून एक स्विंग अँड मिस एष्टी रक्षकाचा कौतुक करेल काय एष्टी रक्षण करतोय संतोष जोशी मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे हाईट कम फाईट ज्यादा करतो एष्ट्यांच्या पाठीमागे नाही हे चांगलं आपण तर मी कौतुक करू एष्टी रक्षक प्रमुख घटक आहे एष्टी रक्षकाला माहिती आहे गोलंदाज कशा प्रकारे चेंडू टाकणार तशा प्रकारे तो हालचाल करतो संतोष चांगलं एष्टी रक्षण काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 1च धाव दिली लाजवाब गोलंदाजी ओ अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते गोलंदाजी आवडीस एकदा टाळ्या होऊन जाते अपील केलं जातं या वेळेला आपण बोलले तर एसटीचीच अपील केलं जात आहे जबरदस्त गोलंदाजी 1च धाव दिली जर गोलंदाजी आवडली एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत अमित पाटील साठी लाजवाब गोलंदाजी 2 षटकात त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 बॅटर बाद केले 3 लाजवाब गोलंदाजी षटक संपलंय जबरदस्त वापसी पहिल्या षटकात आपण बोलली तर इथून जगदीश पाटील सर 19 धावा त्यानंतर कोणी विचारही नसेल केला की 18 चेंडूमध्ये फक्त आपण बोलली तर इथून धावा आल्यात 11 लाजवाब वापसी अंतिम षटक आता कोण घेऊन तो पाहायचंय ऑप्शन आहे या संघाकडे देखील नितीन जोशी एक आक्रमक डावखोरा शैलीदार बॅटर पाहिजे आता थोडस विचारमय करून कुणाकडे चेंडू सुपूर्त केला जातो पाहायचंय जे आलाय गोलंदाजी मार्कवर जयवंत जोशी पण जे नाव त्याला आमच्या सर्व समालोचकांनी दिलंय एक जबरदस्त व्यक्तिमत्व खूप चांगलं क्रिकेटर अंतिम षटक आता कोण घेऊन येतं महेश पाटील बघा पहिल्या षटकात 19 धावा गेल्या थोडंसं नाराज झाले पण नंतर मात्र वापसी झाली आहे अमितचं कौतुक करेल हेच तर टीम वर्क असताना एका गोलंदाजी जरी मार पडला पण दुसऱ्या गोलंदाजीने वापसी करणं हेच तर खेळ आहे वापसी केली अमितचं कौतुक करेल 12 चेंडूमध्ये फक्त त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या 3 बॅटर बॅट केले जे आलाय वैयक्तिक पहिलं संघाचं अंतिम षटक स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला श्रीराम पाटील आहे श्रीराम देखील आज बॅट मधनं धावा येत नाही पण अंतिम षटकात काय करतो पाहायचंय किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय चला उंबाडे 40+ चे कॅप्टन टॉस साठी या यजमानांनी येणं फार गरजेचं आहे जे ओ चांगला चेंडू यावेळेला आपण तर लेग स्टंप सोडून जातो असं वाटलं की पायाला स्पष्ट झालाय का पण नाही पंचाने पाहिलंय 1 धावेने धावसंख्या पुढे सरके धावसंख्या 31 चांगला चेंडू तो पण पडला तर जास्त बाहेर निघालाय जे प्रथम उर्दकडे मारा करतोय पूल केला गेलची शक्यता आहे मिड विकेटला अजयने जाणं फार गरजेचं होतं का थांबला अजय उपयुक्त चौकारला 35 आपण धावा आपण पाहू शकता कारण की अजय पाटील थांबले अजयने येणं फार गरजेचं होतं जेल मिळालं असतं अमित डीप मध्ये होते अमित बरोबर गेले होते बॅकिंग द्यायला गेले होते एक मिनिट फटाक्यांची आतषबाजी केली होती मान्यवर देखील येत आहेत हॅलो चेक जयवंत तर या दरम्यान पाहतोय आपण वार्ड क्रमांक गुड कॅच चे नगरसेवक आदरणीय सन्माननीय वरुणजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं सबका साथ सबका विकास ह्या मुद्द्यावरती चालणारे एकमेव भारतातील राष्ट्रीय पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे एक तरुण तडफदार एक लोकप्रिय व्यक्तिमत्व सन्माननीय वरुणजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं त्यांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत जगदीश पाटील सर बघा ना अतिथी देव भव
प्रत्येक पाहुण्यांचा देवाप्रमाणे सन्मान केला होता. काय झेल पकडला पॉइंटला. सफल जाधवने पॉइंटला खूप चांगला झेल घेतला. फटका चांगला होता स्क्वेअर कटचा. चौकार आला पण त्यानंतर वापसी केली बघा ना जेजेने. नाही कुठेतरी मला वाटतं अजय पाटीलने देखील थोडंसं आपण आता नाराजी व्यक्त केलं असं की त्याला झेल मिळाला असता. बॅकिंगला अमित पाटील होते पण आता काही नाही. जे घडले ते विसरून जाऊन आता काय वापसी केली गावदेवी गिरजा माता जुनमुली 40+ संघाने. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला राम आले. जे जे हो अजून एक चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चला मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुट्रू एकच धाव. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तर पहिल्या षटकात आपण बघितले तर 19 आल्यानंतर कुठेतरी आता 36 धावा म्हणजे 17 धावा आल्यात आतापर्यंत. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. जे जे देखील चांगली गोलंदाजी करतो. एक चौकार गेल्यानंतर बघा वापसी काय केली. किशोरला आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला. हो हा चेंडू यावेळेला आपण बघितलं तर पंच वाईट चिकून करत अतिरिक्त वेग टाकण्याचा प्रयत्न केलाय. वेगावरती सॉरवून जर तुम्ही गोलंदाजी केली ना तर कदाचित तुमचा जो टप्पा असतो ना त्याच्यावरती तुमचा कंट्रोल राहत नाही. दिशेवरती कंट्रोल राहत नाही आणि तुम्ही अतिरिक्त वेग टाकण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकता. ओ चांगला चेंडू खोदून काढला. यावेळेला मिडविकेट चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहे. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. चेंडू बाकी. दिनेश आम्हाला सांगता या शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय पलट वार केलाय गावदेवी गुर्जा माता झुणमुली 40+ संघाने. पहिल्या चेंडू षटकार. पहिल्या षटकात 19 धावा दिल्या. दाखल करते आपण पाहू शकता 39. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडू. चेवन जोशी चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला आपण किशोरला पाहू शकता. पहिलं आपण चौकार आल्यानंतर चांगले वापसी बघायला मिळाले. ओ यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. बॅटर बाद. बिग विकेट. मोसोबा उंबाडे 40+चे खेळाडू म्हणजे सर्व खेळाडू मला वाटतं भोजनासाठी गेलेत का काय. या कॅप्टन टॉससाठी या. सातत्याने अरविंद म्हात्रे आम्ही अनाउन्समेंट करतोय. यजमान आहेत तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. आपली स्पर्धा आहे. विपक्ष संघाचा संघनायक कधीपासून येऊन थांबलाय. आलेत का. येस नाही बार मंडळी आम्हाला दिसतच नाही ना त्यामुळे आम्ही अनाउन्समेंट करणारच राहणार. मी तर म्हणेल खेळाडू जेव्हा कॅप्टन येतात ना अरविंद आमच्या समोर या म्हणजे आम्हाला दिसतं. काही खेळाडू मागे बसता सांगता बाळू पटेल आम्ही आलोय पण आम्हाला दिसले तर आम्ही काय करणार. काय जबरदस्त वापसी केली. लाजवाब वापसी. अंतिम चेंडू. बॅटर आलेत पाहू शकता आपण यावेळेला. सोमनाथ आहे का. अंतिम चेंडू. जबरदस्त वापसी. ओ फटका चांगला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटर बाद. 40 धावा. पहिल्या षटकात 19. त्यानंतर आपण बघितले तर विचार केला तर 24 चेंडू मध्ये फक्त धावा आल्या 21. देवानंद पाटील बाद झाला आणि तिथून मात्र बघितलं तर वापसी काय केली. अमितचं कौतुक करेल. अमितने 2 षटकं हाताळली. पहिल्या षटकात महेशच्या 19 आल्या. अमित आला त्याने 3 धावा षटक हाताळले. 2 बॅटर बाद केल्या. त्यानंतर सफल आला. सफलचं कौतुक करेल कारण सफलला जरी विकेट मिळाला नाहीये पण त्यांनी धावा रोखल्या आणि तिथून दबाव निर्माण झाला. अमिताला पुन्हा त्या दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. त्या षटकात फक्त 1 धाव दिली. 1 गडी बाद केला आणि नंतर मात्र आपण उत्तर जे जे आला. जेने शेवटच्या षटकात धावा दिल्या. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात दिनेश यावेळेला 1 चौकार देखील आला पण त्या षटकात देखील जास्त धावा आल्या नाहीत. दुहेरी अंकामध्ये धावा आल्या नाहीत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. बरोबर 10 धावा आल्या आणि चांगलं वापसी. धावा झाल्या. धावफल करते आपण पाहू शकतो. अण्णा कुठे असतील तर संपर्क करा. चाळीस झालेले आहेत. 41चं लक्ष. ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं वरुण शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकी करू.
चला आमदार आणि खासदार असं नाण्याच्या बाजू आहेत. हा आमदार पाहिजे की खासदार पाहिजे या ठिकाणी तुम्ही म्हणायचंय. आमदार असा कॉल आहे आणि आमदारच आलाय. तास दिवा संघाच्या बाजूने लागलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यस सापाडचे निलेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सत्कार करू. निलेश पाटील या आपण आपल्या मानाचा स्वीकार करा आपण, कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा या ठिकाणी सत्कार करतो आपण. लक्ष आपण मित्र 40 झाल्यात 41चं लक्ष करा. दोन्ही बॅटरला टार्गेट सांगणं फार गरजेचं. नितीन जोशी आणि अमित 40 झाल्यात 41चं लक्ष. मॅच तशी सुरू होईल तर जाऊया पुन्हा एकदा आपण त्या कॉमेंट बॉक्समध्ये बदल करूया. या ऐकूया जगदीश पाटील सर यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच. भाऊ पाटील उपस्थितांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जे हनुमान 40+ उंबारडे आयोजित आमदार आणि खासदार चषक 2026च्या पर्वामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न सर्कलमध्ये रोखलं गेलंय. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता मात्र पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव आली. कल्याण शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रितेशजी फडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे. दोन संघामध्ये सामना पाहतोय. निलजे 40+च्या विरोधात जुने डोंबिवली संघ. अत्यंत चांगला बॉल होता, कट केला आणि त्याच्यावरती एक धाव मिळाली. पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा मॅच आहे. ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम निजे संघ. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धाबा. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या आणि त्यानंतर एकच धाव आली चौथ्या ओव्हरमध्ये. फटका चांगला आहे. खेळाडू मिडॉनमधून निघालाय. लॉंग ऑफचा फिल्डर रामनाथ पाटील. चित्त आहे या संघाचा. हा रामनाथ देऊ शकतो. दुसरा कोणीही अशा चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं हे सहसासहजी जमत नाही आहे. आणि या 2 धावा मिळाल्यात. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहतोय आपण. नितीन जोशी आणि अमित पाटील ही सलामीची जोडी पाहतोय. गिरजा माता जुनी डोंबिवली. त्यामुळे फिल्डिंगमध्ये सातत्याने त्यांना बदलाव करावा लागेल. फटका अपड्रॉ आहे. चाललाय चेंडू जमिनी लगत. फिल्डर धावतात. हरेश पाटील पायाचा सारा घेत असताना बॉलला ढकललं. यस डगआउट. थोडंसं शांत ठेवा तुमचं.
आणि त्यानंतर फक्त 40 धाबा बनल्या गेल्या. टीम निजे संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या. मग उर्वरित 24 बॉलमध्ये धाबा आल्या. तुम्ही जर विचार केला तर फक्त 21 धाबा. फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. फलंदाज उपस्थित आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. दोन धाबा. याचंच तर नाव मित्रांनो क्रिकेट असो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी ताली तो कभी गाली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 होते आणि उर्वरित 4 ओव्हरमध्ये 21 आल्या. फटका चांगला स्क्वेअर लेगला खेचलाय. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा डप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मिती 4. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत जुने डोंबिवली संघाच्या बिनबाद 12. समाप्त झालाय. बिनबाद 12 अशी धावसंख्या आहे. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल. 4 षटकांचा सामना असेल दिवाच्या विरोधात उंबाडे संघ आणि त्यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल. टीम एकीकडे मागचा विजेता संघ तुम्ही पाहणारा सागाव आणि याच्यातील विजेता संघ त्याच्यामध्ये सामना होईल. देवानंद पाटील ओव्हर नंबर 2. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. अद्याप सुद्धा तुम्ही प्रयत्न केले तर त्या रोखू शकता. कारण पहिल्या सत्रामध्ये सुद्धा तसंच काहीसा खेळ घडला आणि ते खेळ घडत असताना या धावा मात्र तुमच्या फार कमी पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय. गोलंदाज पुढे सरकले. फंबलनेस झाला आणि चेंडू हातातून निसटला होता. एक धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला मात्र नकार देत असताना अमित पाटील स्ट्राईकला पाहतोय. फार चांगली गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने. इनसाइड आउट कॅच होतो. चेंडू स्वीपर कव्हरला. फिल्डर नाहीये. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. होते अमित पाटील. आज मात्र भरपूर चांगला खेळ त्यांच्या वतीने पहा मिळत असताना पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. त्याच ठिकाणी जातोय चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला. 1 मोर 4 लागोपाठचा दुसरा 4. चौकार लागोपाठ अमित पाटीलच्या बॅटमधून. पॉवर प्लेचं हे षटक आहे. चांगले बॅटिंग करत असताना पहा मिळतात तुम्हाला 2 फलंदाज. ओव्हर नंबर 2 देवानंद पाटील पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पस्लिपला येतोय. किशोर पाटील आहे तिथे. एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये. इकडे धावसंख्या पुढे सरकल्या. धाबा झाल्या त्या 21 धाबा. ची गरज असताना लेफ्टी बॅटर्स नितीन जोशी. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल. फिल्डर चेजमेंट करतात मात्र नाहीये. त्यांचा तोल गेला आणि या 2 धावा मिळाल्या. ऐकून
चांगली बॅटिंग होते. एकेरी दुहेरी धावा चौकार येत असताना पाहतो. 41 टार्गेट फार कमी आहे, टार्गेट छोटं आहे. ओ पुन्हा एकदा ऑफ ड्राय करायचं होतं. पुढे निघाले. कीपर बीट चेंडू चाललाय आणि धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 24 धावा झाल्या. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे आता. चला या ठिकाणी एक विशेष सन्मान करू आपण. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व वरुणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. वार्ड क्रमांक 1 चे दमदार नगरसेवक, विकास कामांना गती देणारे, हेच विकासाचे विकासक वरुणजी पाटील साहेब, त्यांचा आपण या मंचावरती करतोय सन्मान. या साहेब आपला सन्मान करतोय कारण त्यांनी प्रत्येकाला योग्य तो वेळ दिलेला असतो. कारण तुम्ही जेव्हा समाजामध्ये राहत असताना चांगले चांगले कार्य करता, चांगल्या भेटीगाठी लोकांच्या करता, तेव्हा वेळ खूप कमी असतो. आणि अशा वेळेमध्ये आपण या आमच्या स्पर्धेला आपण आलात, त्याबद्दल तुमचं आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आणि आमचे मॅनेजमेंट कमिटी आयोजकांच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी महाराष्ट्राचे वस्त्र अलंकार, त्याचबरोबर प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. रितेशजी फडके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सत्कार करूया. बॉल हवेत आहे. फिल्डर पाठीमागे आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचलतात तोपर्यंत 2 धावेसाठी निघाल्यात, पूर्ण केल्यात 2 धावा. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि इथून 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. फिल्डर जजमेंट करतात. गुड कॅच, चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद, पहिला धक्का टीम जुने डोंबिवली संघाला. चला पहिला फलंदाज बाद झालाय. 1 डाऊनला जे अर्थ जयवंत जोशी अलत मैदानावरती. गोलंदाज पाहतोय आपण आता जयेश आले. 3रं षटक. स्कोर झाला एकूण 29. हो बिगिट करायचं होतं. पाहतोय आपण हलकसं अपील पाहायला मिळालं. तिथे एक धाव लेगबाजच्या स्वरूपामध्ये इशारा आलाय. एक धाव मिळत असताना नितीन जोशी स्ट्राईक वरती आहेत. अद्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक चौकाराला सिंगल डबल सातत्याने येत असताना पाहिलाय. डावकुरे हाताचा बॅटर. विकेट करायचं होतं. चेंडू लेग स्टंपला, वाईड बॉल. तेरा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. ओ चॉप केला चेंडूला. एक धाव मिळत असताना फिल्डर आल्यात तोपर्यंत एकेरी धाव. षटक समाप्त झालाय. 3 षटकांचा केस समाप्त झालाय
आणि आता 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत धावा 9. 12 चेंडू 9ची गरज आहे जुने डोंबिवलीला. चला आता 12 मध्ये फक्त 9 धावसंख्येची गरज आहे. फक्त नाही म्हणायचं कारण क्रिकेट आहे शेवटी, कधी काय होईल. काल सुद्धा 6 चेंडूमध्ये 6 धावा करता आल्या नाहीये वसाड टीमला. असं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा घटना घडत असतात. गोलंदाज राम आलाय. 12 बॉल 9. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहे. थोडंसं फंबलनेस झाला, चेंडू गेलाय सीमारेषा पार. खराब फिल्डिंग, हे क्षेत्ररक्षण धुळीस मिळवणार होतं आणि येथे आलाय तो चौकार. जाता सामना अगदी आटोक्यात आलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर पुन्हा एकदा जजमेंट करतात आणि झेल ड्रॉप झालाय. पुन्हा 2 धावा. अगदी विजयाच्या जवळ जात असताना आता 10 चेंडू फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे. दिवा संघ टॉस जिंकलाय, तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला आणि उंबाडे संघाला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय. हो आता एज अँड टेक ऑन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय नितीन जोशीचा. बॅटर बाद. 9 मध्ये आता धाबा 3. हो फटका चांगला आहे आणि या विजयाचा चौकार आलाय. 4 धावा. चला सागाव टीमचे कॅप्टन या लवकर. म्हणत मॅच साठी